वारकऱ्यांसाठी नेहमी एक पाऊल पुढे असणारे श्रीमंत वारकरी न्यूज. नमस्कार. वारकऱ्यांसाठी नेहमी एक पाऊल पुढे असणारे श्रीमंत वारकरी टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण आलेलो श्री क्षेत्र देऊ या ठिकाणी आपण श्री संत तुकाराम महाराज बीजेनिमित्त आपण या ठिकाणी आलेलो आहोत. आपण पाहू शकतो माझ्या पाठीमागं श्री संत तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन मंदिर. या ठिकाणी याच ठिकाणाहून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज वैकुंठाला गेले होते आणि शेजारी जे पाहताय तुम्ही ते झाड अवघ्या आता 10 ते 15 मिनिटांमध्ये श्रीमंत वारकरी टीव्ही न्यूज चॅनलच्या लाईव्ह मध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. त्यामुळं सर्वांनी श्रीमंत वारकरी टीव्ही न्यूज चॅनलला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. एवढ्या कडकडत्या उन्हामध्ये वारकरी लोक या ठिकाणी श्री संत तुकाराम महाराज यांचं वैकुंठ गमन बघण्याकरता उन्हामध्ये देखील बसलेली वारकरी मंडळी या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. जर देऊच्या परिसरामध्ये जर तुम्ही सगळीकडे पाहिलं, जिकडं पाहिल तिकडं वारकरी तुम्हाला पाहायला भेटतील. एवढं कडक उन्हा असताना देखील या उन्हामध्ये वारकरी हे जगद्गुरु तुकोबारायांचं वैकुंठ गमन सोहळ्या पाहण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहेत. नदीच्या पलीकडे जरी तुम्ही पाहिलं तरी देखील ते आतुरतेनं वाट पाहतायत. अवघ्या 10 ते 15 मिनिटांमध्ये जगद्गुरु तुकोबारायांचं वैकुंठ गमन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि गजब झाल्यानंतर सगळ्यांनी तुकाराम महाराज स्मरण करत फुलं टाकलं, दृष्टी फुलं टाकलं. तुकाराम महाराजांसमोर आठवायचं आणि मग पुष्टी गोष्टी करायची. म्हणून धन्य मनदी तुका भाग्यानी ब्रह्मभूत काया होतसे भाग्य करी देवांचा